लक्षात आलं की केमिकल हे झाडांना अजिबात वापरायचं नाही. जे आपण इतर वेळा जे सांगितलं जातं की केमिकल काही घाला खतांचं वापर, तो अगदी टाळला पाहिजे. हे महत्वाचं तुम्ही जे सांगितले ना ते खूप भावलं. म्हणजे झाडांच्या पाण्याची कॅपॅसिटी वेगवेगळी असते, तर त्याचं आपण अभ्यास केला पाहिजे आणि खताचं नियोजन सुद्धा तसंच केलं पाहिजे आणि कुंडी कशी भरावी याविषयी व्यवस्थापन कसं असलं पाहिजे हे एक चांगलं मार्गदर्शन मिळालं. बरं ओके. खूप छान माहिती दिली आहे तुम्ही. खूप छान माहिती दिली. ओके. छान होतं सर सेशन. प्रत्येक म्हणजे काय होतं, पाणी घालताना वळीनं कुंड्या असतात, सरसकट पाणी घातलं जातं. त्यामुळं काही झाडांची वाढ चांगली झाली, काही झाली नाही. आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा चुका साधारण ते लक्षात आल्या की याच्यामध्ये बऱ्याचशा चुका होत आहेत. फक्त हा एकदाच नाही पण 2-3दा तुमचं ऐकल्यावर जास्त क्लिअर होत जाईल. म्हणजे कारण मध्ये थोडस डिस्टर्बन्स, म्हणजे मला इथं कम्प्लीट क्लिअर ऐकायला मिळालं नाही. त्यामुळं पण मला खूपशा गोष्टी आता तुमच्या ह्याच्यातनं लक्षात आल्या की म्हणजे कोकोपीट बऱ्याच वेळेला असं होतं की कुंड्या हलक्या व्हाव्यात, त्यामुळं हँगिंग कुंड्याला कोकोपीटच वापरायचं. त्याच्यामध्ये माती वापरली की ते जड होणार आणि त्याच्यामध्ये येणार नाही. पण ज्या वेळेला तुमच्याकडे ते बटरफ्लायचं झाड बघितलं आणि त्याला फुलं त्यानं आलेली बघितली, त्यावेळेला लक्षात आलं की आपण म्हणजे विनाकारणच एखाद्या गोष्टीचा भाऊ करतो. ते असं म्हणजे अनावश्यक गोष्टी खूप घातल्या जातात आपल्याला. तर त्याच्या पूर्णपणे आपलं अभ्यास न करता नुसता एक अर्धवट कुठल्या तर ज्ञानानं केलं जाते आणि ह्याचा पूर्ण अभ्यास करावा लागतो. बागेचं काम हे नुसतं आपलं काहीतरी ऐकीव गोष्टीवरनं कोणीतरी सांगितलं तर ह्याच्यावरनं होत नाही. तर त्याचा अभ्यास करावा लागतो. ते बाळ आहे आपलं, त्या बाळाप्रमाणे त्याला वाढवावं लागतं. आणि आतापर्यंत आम्ही सगळे सारखेच होतो. सगळी झाडं पाणी घातलं, खत घातलं, सगळ्यांना एकसारखं खत, एकसारखं पाणी, एकसारखं सगळं. तर ते असं चालत नाही, ते लक्षात आलं. ओके, धन्यवाद. अजूनही त्याच्यामध्ये तुमच्याकडनं खूपच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत हे लक्षात आलं. ओके, धन्यवाद.